साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शोध लागेना, जायची वेळ आली, पण जायचंच कसं? आईस्क्रीम लेने गई बच्ची, वापस नाही आई। तिच्या चिंतेत राजस्थानी कुटुंब गड्ड्यावरच। छोटे मोठे ज्वेलरी, मेहंदी, लहान मुलाची खेळणी विक्री करण्यात व्यस्त असताना डोळ्यासमोरून 7 वर्षाची मुलगी गेली आणि परत आलीच नाही। गड्डा यात्रेतील कुटुंबियावर एक प्रकारची संक्रांत कोसळली आहे। हो, मैदानावरील प्रत्येक दुकानदारांना आई विचारत फिरत आहे। आईस्क्रीम लेने गई बच्ची, वापस नाही आई, साप म्हणत टाहो फोडत आहे। कैलास भुरिया बावरिया, वय 50, रामनरी कैलास बावरिया, वय 45, राहणार राजस्थान, हे पती पत्नी गड्डा यात्रेनिमित्त 13 जानेवारी रोजी मुलासमवेत सोलापुरात आले। 20 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता नेहमीप्रमाणे दोघे पती पत्नी व्यवसाय करीत होते। दरम्यान नंदी ही 7 वर्षाची मुलगी होमकुंडाजवळ खेळत होती। ती चालत गड्डा यात्रेतील स्टॉलच्या दिशेने निघाली। रस्त्यात वडील कैलास बावरिया होते। त्यांनी तिला हटकले। बेटा, तू कुठे चाललीस असे विचारले तेव्हा तिने आईस्क्रीम आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले। पिता पुन्हा व्यवसायाच्या नादी लागला। थोडा वेळ झाल्यानंतर त्यांना मुलीची आठवण आली। ते पुढे काही अंतरावर असलेल्या पत्नीच्या स्टॉलवर गेले। पत्नी रामनरी यांना मुलीबद्दल विचारणा केली। तिने माहीत नसल्याचे सांगितले। अवघ्या 7 वर्षाची माझी मुलगी कुठे गेली असेल, काय करत असेल या विचाराने आईचे अश्रू थांबत नाहीत। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ती फोटो दाखवून मुलीला कुठे पाहिले आहे का असे विचारत आहे। मी पाया पडते, माझी मुलगी मला आणून द्या असे म्हणत आई लोकांना ओरडत आहे। शाम को 8:30 बजे इधर बैठे थे, बच्ची खाना खा रही थी और वहाँ से निकल के गई पार्किंग पे, पास में होकर निकल के गई, दोबारा मालूम नहीं बच्ची। फिर 5-10 मिनट बाद में हमने घेरा करा बच्ची का, बच्ची मिली। आपकी मांगनी क्या है पुलिस प्रशासन से, वो आपको बोलो। हमको तो बच्ची चाहिए साहब, और कुछ नहीं चाहिए। मेरे एक ही बच्ची थी। राजस्थान से आप गए थे क्या पुलिस स्टेशन? जाके आया था। आप पुलिस स्टेशन गए थे क्या? होगा वो गए उन्होंने कलेक्टर सदर थाने में जाके